या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स। सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज। आमचा पत्ता केएमसी कॉम्प्लेक्स कमरुनिसा कॉलेज समोर, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे। या पावसामुळे सीना व भीमा नदीला महापूर आलाय। शिवाय भोगावती, नागझरी व चांदणी नदीला पूर आला आहे। या पुराच्या पाण्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पिकांचे नुकसान झाल्याने हाती आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी निराश झाला आहे। दरम्यान आता पिके पाण्यात वाहून गेल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 2 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे। कारी तालुका बार्शी येथील तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर वय 39 यांनी घराजवळ असणाऱ्या शेलवटीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले। शेती खर्चासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शरद होता। परिणामी त्याने बुधवारी सकाळी घराजवळ असणाऱ्या शेलवटीच्या झाडाला गळफास घेतला। याबाबतची फिर्याद चुलत भाऊ गजानन गंभीर याने पांगरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल माने हे करत आहेत। तर दुसऱ्या घटनेत दहिटणे येथील शेतकरी लक्ष्मण काशीनाथ गावसाने यांनी गळफास घेऊन जीवन संपवले। या दोन्ही घटनांमुळे बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। या दोन्ही घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an